संस्थान हर्षद या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने सर्व तरुणांच्या सहकार्यातून सर्व आबालवृद्ध माता बहिणींच्या सद्भावनेमधून संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य ज्ञानयज्ञ महोत्सव आणि या एक महिनाभर चालणाऱ्या ज्ञान महोत्सवामध्ये सुंदर अशा प्रकारची शिवकथा आपण श्रवण करत आहोत। कालच्या कथेमध्ये कालच्या भागामध्ये आपण पाहिलं भगवान शंकराचा परिवार, भगवान शंकराचं जे व्यावहारिक जीवन कौटुंबिक जीवन आहे त्याचं आपण काल अवलोकन केलं। कार्तिक स्वामीचा जन्म झालेला श्रवण केला, त्याच्यानंतर कार्तिक स्वामीच्या हाताने तारकासुराला वध केलेली कथा आपण श्रवण केली। त्यानंतर गणेश जन्माची कथा आपण श्रवण केली आणि गणेश जन्मानंतर कार्तिक स्वामी आणि गणेश यांच्या बाललीला श्रवण करून नंतर विवाहासंबंधी घटना काल श्रवण केली आणि विवाहाच्या प्रसंगामध्ये कार्तिक स्वामीचा झालेला रोष आणि त्या रोषाच्या योगाने कार्तिक स्वामी कैलासाहून निघून गेले आणि क्रौंच पर्वतावर जाऊन त्यांनी वास्तव्य केलं। अशा प्रकारची ही कथा आपण काल श्रवण केली। यानंतर नारद मुनी पुन्हा ब्रह्मदेवाला विचारतात की हे पितामह, कार्तिक स्वामी आणि गणेश या दोघांची उत्तम कथा श्रवण केल्याच्या नंतर भगवान शंकराचे गृहस्थ संबंधी जे काही अजून उत्तम चरित्र आहे ते आपण मला सांगण्याची कृपा करावी। भगवान शंकर सहजासहजी खेळता खेळताही अनेक मोठमोठ्या राक्षसांना सहजासहजी मारून टाकतात, वध करतात असंही मी ऐकलेलं आहे। याच तारकासुराचे 3 पोरं ज्यावेळेस मदोन्मत्त झाले त्यांनी 3 पुरं निर्माण केले आणि त्रिपुरासूर या नावाने ते विख्यात झाले आणि सर्व जगाला त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केला। त्यावेळेस भगवान शंकरांनी अगदी एकाच बाणाच्या द्वारा या 3ही पुरांचा विध्वंस करून या त्रिपुरासुरांना समाप्त केलं अशी मी कथा ऐकलेली आहे। तर कृपा करून आपल्या मुखातून ही विस्तारपूर्वक कथा श्रवण करण्याची माझी इच्छा आहे असं ज्यावेळेस नारद मुनी ब्रह्मदेवाला बोलले त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणतात की हे नारद, ह्या त्रिपुरासुरांची कथा पूर्वीच्या काळामध्ये एकदा व्यास महाराजांनी सनत कुमारांना विचारली होती आणि सनत कुमारांनी अतिशय सुंदर अशा प्रकारे या कथेचं वर्णन केलेलं होतं। तीच कथा मी तुला आता सांगणार आहे। पूर्वी एकदा व्यास महाराजांनी सनत कुमारांना असा प्रश्न विचारला की हे मुनीश्वर, एकाच बाणाच्या द्वारा भगवान शंकराने त्रिपुरासुराला भस्म करून टाकलं, ही कथा आपल्या मुखातून ऐकावी अशी माझी इच्छा आहे, तर कृपा करून आपण ती कथा मला सांगा। त्यावेळेस सनत कुमारांनी भगवान शंकराचं स्मरण करून भगवान शंकरांना नमस्कार करून ती कथा सांगायला सुरुवात केली। सनकादिक मुनी सांगतात की हे व्यास महाराज, ज्यावेळेस तारकासुराला मारलं त्यावेळेस त्या तारकासुराचे 3 पोरं होते, विद्युन्माली, तारकाक्ष आणि कमलाक्ष असे ते 3 पोरं होते। त्यातला तारकाक्ष हा वडील होता, विद्युन्माली हा मधला होता आणि कमलाक्ष हा धाकटा होता। तर या तिन्ही देवांनी एकतर आपल्या बापाचा झालेला वध त्याचा सूड घ्यावा, या सर्व देवलोकांच्या मुळे आमच्या बापाला मृत्यू प्राप्त झाला आणि या देवलोकांचा बदला सूड आपण याच्याद्वारा घ्यावा आणि या त्रिभुवनावर आपण राज्य करावं अशा प्रकारची मनोकामना धरून
या तिघाही भावांनी ब्रह्मदेवाच्या नावाने तपश्चर्या करायला सुरुवात केली. असं सांगतात की मेरू पर्वताच्या एका दरीमध्ये जाऊन यांनी तपश्चर्या करायला सुरुवात केली की ज्या ठिकाणी कोणी माणूस जाणार नाही, ज्या ठिकाणी कोणतं जंगली श्वापद वगैरे अशा प्रकारे कोण्याही प्राण्याचा त्या ठिकाणी प्रवेश होणार नाही, अशा एका भयंकर जंगलामध्ये, भर दिवसाही ज्या जंगलामध्ये जमिनीपर्यंत सूर्याचा प्रकाश जात नाही, अशा भयानक जंगलामध्ये जाऊन त्यांनी तपश्चर्या करायला सुरुवात केली. एका पायावर उभं राहून शेवटी अंगठ्यावर सर्व शरीराचा तोल धारण करून दोन्ही हात वर करून ब्रह्मदेवाच्या नावाचा हे जप करायला लागले. अनेक दिवस उपाशी राहून, कधी झाडाचा पाला खाऊन, कधी पाणीच पिऊन, कधी वायुभक्षण करून अशा प्रकारची हे भयंकर तपश्चर्या करायला लागले. आणि असे अनेक वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर प्रत्यक्ष ब्रह्मदेव त्या तिघांच्या समोर प्रगट झाले आणि ब्रह्मदेवांनी त्यांना विचारलं की बाबा रे, तुमच्या या तपश्चर्येवर मी प्रसन्न आहे आणि तुमची काय इच्छा असेल ते सांगा, तुम्हाला वर देण्याकरता मी आलेलो आहे. आणि यावेळेस या तिघांनीही आपले डोळे उघडून पाहिले, समोर ब्रह्मदेव उभे आहेत. ब्रह्मदेवाला पाहिल्याबरोबर त्यांनी नमस्कार केला, ब्रह्मदेवाची स्तुती केली आणि ब्रह्मदेवाला आपल्या मनातली गोष्ट सांगायला सुरुवात केली की हे ब्रह्मदेवा, आपण या सर्व सृष्टीचे निर्माते आहात, आपल्याकडे सर्व प्रकारची शक्ती आहे आणि म्हणून आम्ही आपली तपश्चर्या केलेली आहे, तर कृपा करून आम्हाला आपण वरदान द्यावं आणि ते वरदान असं द्यावं की अजरामर होण्याचं वरदान द्यावं. अजर आणि अमर आम्ही झालं पाहिजे. अजर म्हणजे म्हातारपण येऊ नये, जरा म्हातारपण आम्हाला येऊ नये, आणि दुसरं अमर, मृत्यू आम्हाला येऊ नये. दोन गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये कधी आम्हाला बघायला मिळू नये. एक तर म्हातारपण येऊ नये आणि दुसरं मृत्यू येऊ नये. आता कोणाला वाटते आपल्याला मृत्यू यावा, कोणाला वाटते म्हातारपण यावं, असं वाटते का कोणाला? कोणालाही वाटत नाही. आता माणसं म्हातारे होतात ती गोष्ट वेगळी, म्हातारे झालेल्या माणसाला मरावं लागते हेही तेवढंच खरं, पण इच्छा राहते का माणसाची? नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे की जगस्पृहे आस्पद एक सार्वभौमपद, न मरणे निर्विवाद जगा पडिये. जगस्पृहे आस्पद, ज्ञानेश्वर महाराज सांगतात जगाची स्पृहा, जगातल्या सगळ्या लोकांची स्पृहा म्हणजे इच्छा, आणि त्या जगातल्या सर्व लोकांच्या इच्छेचा आस्पद म्हणजे विषय. जगस्पृहे आस्पद, जगाच्या इच्छेचा विषय काय आहे? तर एक सार्वभौम पद, की मी सार्वभौम असलो पाहिजे, म्हणजे या सगळ्या ब्रह्मांडाचा मी मालक असलो पाहिजे, या सगळ्या जगाचा मी धनी असलो पाहिजे, श्रीमंत संपत्तीवान असलो पाहिजे. आणि न मरणे निर्विवाद जगा पडिये, मला कधी मृत्यू प्राप्त होऊ नये. न मरणे हे सगळ्या जगाला अतिशय प्रिय अशा प्रकारची गोष्ट आहे. मरावं कोणालाही वाटत नाही. या तिघांनीही अशा प्रकारचं वरदान मागून घेतलं की आम्हाला मरण्याची इच्छा नाही, आमचं मरण आम्हाला आलं नाही पाहिजे आणि आम्हाला म्हातारपण आलं नाही पाहिजे. सगळ्या त्रिभुवनाचं राज्य आम्ही प्राप्त करून घ्यावं, आमच्या बाजूने जे जे लोक राहतील त्यांचा आम्ही सांभाळ करावा आणि आमच्या विरोधामध्ये जे लोक जातील त्यांचा आम्ही नायनाट करून टाकावा, त्यांना आम्ही समाप्त करून टाकावं. अशा प्रकारचं सामर्थ्य आमच्या अंगामध्ये असावं. सगळ्यांनी आम्हाला भ्यावं, पण आम्हाला कोणाला भ्यायची गरज पडू नये. आम्हाला मात्र सगळ्यांनी भ्यावं, पण आम्ही मात्र कोणालाच भिवू नये. असे अनेक वरदान त्यांनी ब्रह्मदेवाकडून मागून घेतले. अतुल अशा प्रकारची लक्ष्मी प्राप्त व्हावी, उत्तमोत्तम आम्हाला गावं असावेत आणि त्याच्यामध्ये सर्व प्रकारची भोग सामग्री असावी.
ब्रह्मदेवाने सांगितलं की बुवा हे सगळं मिळेल तुम्हाला, पण अजर आणि अमर या दोन गोष्टी तुम्हाला मिळणार नाही. अजरामर होणे हे कोणालाही शक्य. मग ते म्हणले बाबा मग मरून गेल्यावर या संपत्तीला काय करायचं, मरून गेल्यावर इथल्या ऐश्वर्याला काय करायचं. आम्हाला 10-5 वर्षाचं आयुष्य मिळालं आणि त्या 10-5 वर्षाच्या आयुष्यामध्ये कमवलेली संपत्ती भोगणंही होणार नाही आणि मरून जावं लागेल, त्या संपत्तीचं काय करावं. म्हणून संपत्ती भोगण्याकरता, या इहलोकातले भोग भोगण्याकरता माणसाला आयुष्य किती मिळावं, भरपूर आयुष्य मिळावं. तर या संपत्तीचा काही उपभोग आहे, नाहीतर आयुष्यभर कवडी कवडी गोळा करावं, कवडी कवडी गोळा करावं, गोळा करण्यात रात्रंदिवस खर्च करावेत आणि एक दिवस मरून जावं. आता ते गोळा केलेलं कोणं खावं, ज्यानं गोळा केले ते तर गेला मरून, गोळा करण्यामध्ये सगळं आयुष्य गेलं निघून. आणि म्हणून ते भोगण्याकरताही भरपूर आयुष्य असावं, तर त्या कमवलेल्या ऐश्वर्याचा आनंद आहे, कमवलेल्या ऐश्वर्याचा उपभोग घेता येईल. आणि म्हणून आम्हाला अजरामर होण्याचंच वरदान तुम्ही द्या, असा आग्रह ज्यावेळेस ते तिघही जण भाऊ करायला लागले, त्यावेळेस ब्रह्मदेवानं सांगितलं की बाबा रे, अजरामर कोणालाही होता येत नाही. अमरत्व हे सगळ्यांना मिळू शकत नाही, कारण तुम्हाला वर देण्याकरता जो मी आलेलो आहे ना, मला सुद्धा मृत्यू आहे, मला सुद्धा मरावं लागतंय. ब्रह्मभुवना लोकाः पुनरावर्तिनोर्जुन असं भगवान गीतेमध्ये सांगतात. साध्या चिरटापासून ते थेट ब्रह्मदेवापर्यंत सगळेचे सगळे प्राणी मात्र मृत्यूला प्राप्त होत असतात. थोरिवेचे मान पाहे पा, तो जो सृष्टी बीजाचा साठोपा, तोही पुनरावृत्तीची या मापा शीघ झाला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ब्रह्मदेवाचा मोठेपणा किती सांगावा. थोरिवेचे मान पाहे पा, केवढी थोरवी आहे त्या ब्रह्मदेवाची बघा ना. जो सृष्टी बीजाचा साठोपा, या सृष्टीमध्ये जे जे प्राणी आहेत, जे जे झाडं झुडपं, जे जे काही वस्तू आहेत, या सगळ्या वस्तूंचं बीज ज्या ठिकाणी साठवल्या जातं आहे त्याचं नाव आहे ब्रह्मदेव. या सगळ्या जगातल्या पदार्थाचे बीज ज्या ठिकाणी साठवल्या जातात त्या देवाचं नाव काय आहे, ब्रह्मदेव आहे. आता तो ब्रह्मदेव किती मोठा असला पाहिजे. सूर्य कशापासून निर्माण करायचा आहे त्याचं बीज त्याच्यामध्ये आहे. चंद्र कसा निर्माण करायचा आहे त्याचं बीज त्या ब्रह्मदेवात आहे. ही पृथ्वी कशाची निर्माण करायची, दगडधोंडे कसे निर्माण करायचे. तोंडात टाकल्याच्या नंतर भाकरी पोटात गेल्याच्या नंतर 5-6 घंट्यात त्याचं रक्त तयार व्हावं. ते रक्त कसं तयार होत असतंय त्याचं कारण त्या ब्रह्मदेवाच्या शरीरामध्ये आहे. अशा सर्व सृष्टीचं मूळ कारण असलेला ब्रह्मदेव केवढा मोठा आहे त्याचा थोडासा विचार करा. पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात की तोही पुनरावृत्तीची या मापा शीघ झाला. पुनरावृत्तीचं माप, पुनरावृत्तीचं म्हणजे जन्माला येणे मरणे, जन्माला येणे मरणे, अशा प्रकारचं जे एक माप आहे त्या मापामध्ये कित्येक प्राणी असे मावतात, ते जन्माला येतात आणि पुन्हा ते माप उंडवल्या जाते, मरून जातात. आणि त्या जन्ममृत्यूच्या मापाच्या शेंड्यावरचा शेवटच्या टोकाचा दाणा जर कोणता असेल तर त्या दाण्याचं नाव काय आहे, ब्रह्मदेव. तो पुनरावृत्तीची या मापा शीघ झाला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ब्रह्मदेवानं सांगितलं बाबा मलाही मरण आहे, आणि मग माझ्यासारख्या मरण असलेल्या देवाने दुसऱ्याला अमरता द्यावी कशी काय. माझ्याजवळ ती वस्तू नाही आणि मी दुसऱ्याला अमरता कसं काय देऊ. की आमचे माऊली एक उदाहरण सांगायचे. एक देवीचा भक्त देवीची उपासना करायला लागला. देवी प्रसन्न झाली त्याच्यावर आणि देवीनं विचारलं बाबा तुला काय पाहिजे. त्यावेळेस ह्या भक्तानं सांगितलं, हे देवी म्हणले मी गावगाव भिक्षा मागायला जात असतो आणि आता पायानं चलणं होईना झालं आहे
तर मला एखादं घोडं पाहिजे आहे म्हणले, घोडं द्या तुम्ही. त्या भक्तानं देवीला काय मागितलं? घोडं मागितलं. पायानं हिंडणं होईना आले, म्हणलं आता घोडं द्या. त्यावेळेस ती म्हणली, देवी म्हणली, अरे गाढवा, मीच गाढवावर बसून हिंडते आणि तुला घोडं कसं काय देता येईल? मलाच बसायला अजून घोडं मिळालं नाही आणि तुला कसं काय घोडं देऊ शकते? म्हणजे याचा अर्थ देणाऱ्याच्या जवळ ती वस्तू असावं लागेल की नाही, नसलच तर कशी काय देता येईल? एखाद्याला पोहताच येईना आणि ते जर म्हणलं चला तुम्हाला पोहायला शिकवितो, तर तेलाही मारून टाकील आणि आपणही मरून जाईल. म्हणून पहिल्यांदा आपल्याकडं असावं लागतं, की असल्याच्या नंतर देता येत. आडात असावं लागतं आणि मग ते पोऱ्यात येत असते. आडातच नाही तर पोऱ्यात कसं काही? ब्रह्मदेवानं सांगितलं अजरामर तुम्ही होऊ शकत नाही. हा दुसरा पर्याय मागून घ्या, मला असं मरण येऊ नये, तसं मरण येऊ नये, याच्या हाताने येऊ नये, त्याच्या हाताने येऊ नये, वगैरे वगैरे असे दुसरे काही त्याचे पर्याय मागून घ्या. आणि त्यावेळेस मग त्यांनी विचार केला. थोडा वेळ असे ध्यानस्थ बसले आणि विचार करायला लागले, तिघही जण भाऊ. आणि त्या तिघांनी मनामध्ये विचार करून ब्रह्मदेवाला बोलायला सुरुवात केली, की म्हणले, हे ब्रह्मदेवा, आमच्या तिघांना तुम्ही एक एक नगर तयार करून द्या, एक एक गाव. आणि ते गाव असं असावं, एकाचं गाव स्वर्गामध्ये असावं, एकाचं गाव आधांतरी आकाशामध्ये असावं आणि एकाचं गाव जमिनीवर असावं. आणि हे सगळं गावच्या गाव विमानासारखं फिरणारं असावं, एका ठिकाणी राहणारं नसावं. सगळं गावच विमानासारखं फिरणारं. ते आधांतरी आकाशामध्ये असलेलं त्यानं आकाशामध्ये फिरावं, स्वर्गातल्यानं स्वर्गात फिरावं आणि या मृत्यूलोकातल्यानं मृत्यूलोकामध्ये फिरावं. वडील भाऊ जो होता तारकाक्ष, त्यानं मागितलं मला सोन्याचं गाव तयार करून द्या. सुवर्णाचं ते नगर असावं, त्या नगरामध्ये सगळ्या सुविधा असाव्यात, त्या सगळ्या नगरामध्ये मला जे जे लोक हवे आहेत ते सगळे असावेत, शत्रूचा प्रवेश त्या ठिकाणी होऊ नये आणि सर्व भोग सामुग्री त्या नगरामध्ये उपलब्ध असावी. अशा प्रकारचं सोन्याचं नगर तुम्ही मला तयार करून द्या. दुसऱ्या भावानं सांगितलं, विद्युन्माली नाव त्याचं, त्यानं सांगितलं की मला चांदीचं गाव बनवून द्या. वडील भावानं सोन्याचं मागितलं तर मला चांदीचं द्या आणि त्या चांदीच्या गावामध्ये सुद्धा अशाच प्रकारची सर्व सामुग्री उपलब्ध असावी आणि ते आधांतरी आकाशामध्ये फिरणारा असावं, वडील भाऊ स्वर्गामध्ये फिरणारा असावा. आणि त्याच्यापेक्षा धाकट्या भावानं मागितलं, म्हणजे मला लोखंडाचं चालतंय म्हणजे, कारण पृथ्वीवर लोखंडाचं प्रमाण जास्त आहे, म्हणून मला लोखंडाचं तयार करून दिलं तरी चालेल, पण त्या लोखंडाच्या गावामध्ये सुद्धा वरच्या सगळ्या सुविधा उपलब्ध असाव्या. आम्ही तिघा भावांनी एकमेकाला कधीच भेटू नये, पण ज्यावेळेस 1000 वर्षाच्या नंतर चंद्र हा पुष्य नक्षत्रावर येईल आणि दुसरेही काही योग त्या ठिकाणी जुळून येतील, त्या योगावर आम्ही तिघा जणांनी ऐन दुपारच्या वेळी 1 घंटा 2 घंटे एकत्र यावं आणि मग आमच्या भावाभावाच्या गप्पा टप्पा व्हाव्यात, काही खुशखबरी व्हाव्यात, काही नव्या जुन्या गोष्टी सांगण्यात याव्यात आणि 1-2 घंटे अशा प्रकारची आमची बैठक झाल्याच्या नंतर पुन्हा स्वर्गातल्याने स्वर्गात जावं, आधांतरी राहणाऱ्याने आधांतरी राहावं आणि मृत्यूलोकातल्याने मृत्यूलोकाला यावं आणि पुन्हा ह्यांची भेट कधी व्हावं? 1000 वर्षाच्या नंतरच व्हावं, पुन्हा तो योग आल्याच्या नंतरच व्हावं. त्याच्या अगोदर या तिघाची भेट होऊ नये. आणि जर कोणी आम्हाला मारणारा असेल या जगामध्ये तर त्याने त्याच दिवशी आम्हाला मारावं की ज्या दिवशी आम्ही तिघजण एका जागी व्हावं आणि तेही एका बाणाने मारावं. तिघाला 3 बाणं वापरायचे नाही, एका बाणानं जर कोणी आम्हाला मारलं तरच आम्ही मरावं, त्याच्याशिवाय आम्हाला मृत्यू येऊ नये. आता किती अवघडी मागणी केली, मृत्यू येऊ नये याच्यासाठी.
तर अशा प्रकारची ही अवघड मागणी ब्रह्मदेवाच्या समोर ठेवली. ब्रह्मदेवाने सांगितलं ठीक आहे तथास्तु, तुमच्या इच्छेप्रमाणे होईल, काही अडचण नाही. कारण या जगामध्ये हजारो समस्या असतील तर त्याच्या हजारो उत्तरंही आहेत. हजारो अडचणी असतील तर त्या हजारो अडचणीवर सोडविण्याकरता त्याचे उपायसुद्धा हजारो आहेत. म्हणून काही अडचण नाही. म्हणजे तुम्हाला जरी अशा प्रकारचं वरदान पाहिजे असेल तरी मी तुम्हाला ते वरदान दिलं असं समजा. आणि अशा प्रकारे त्यांना ते वरदान प्राप्त करून झालं. आणि ते वरदान त्यांना प्राप्त झाल्याच्या नंतर लगेच मय नावाच्या एका दानवाला, राक्षसाला ब्रह्मदेवाने हाक मारली. आणि तो मय राक्षस असा होता की तो विश्वकर्म्यासारखं सर्व काही निर्माण करू शकत होता. ते दैत्यांचा, असुरांचा शिल्पकारच होता. म्हणून असुरांचा शिल्पकार म्हणजे पांचाळ म्हणतो की नाही आपण त्याला, पांचाळ. पांचाळ कशाला म्हणतात? 5 प्रकारचे कामं करणारे त्याला पांचाळ असं म्हणतात. 5 प्रकारचे कोणते कामं? सोन्याचं काम, लोखंडाचं काम, चांदीचं काम, लाकडाचं काम, आणि अजून हो आता ते आले की त्या ह्याच्यामध्ये धातू म्हणल्यावर. आणि अजून एक काम असं कोणतं तरी आहे. असे 5 प्रकारचे कामं जे लोक करतात त्याला पांचाळ म्हणतात. म्हणून ते लोहार, सुतार, सोनार हे ते पांचाळ मध्येच येतात. म्हणून हे एकमेकाच्या सोयरिकीसुद्धा होतात बरं काय. सोनाराची सुताराची सोयरीक होऊ शकते. इथं कोणी आहे का सुतार? आलं नाही. बरं हां, सोनार तर नाहीच की आपले, काही प्रश्नच नाही. पण याच्या सोयरिकी होतात एवढं मला नक्की माहीत आहे. तर मला काय सांगायचं आहे की हे अशा प्रकारचे हे शिल्पकार होते जुन्या काळातले. कोणतीही वस्तू निर्माण करायची झाली, बारकाव्याचं काम जर कोणतं करायचं असेल तर या लोकांकडून करून घ्यावं. हुशार लोक या बाबतीत. तसं ते मय नावाचा जो दानव होता तो असुरांचा शिल्पकार होता. आणि विश्वकर्मा जो होता तो देवाचा शिल्पकार होता. म्हणजे देवाला कोण्याही समजा एखाद्या नगराची निर्मितीचं काम पडलं, एखादं कोणतं रथ निर्माण करण्याचं काम पडलं तर ते कोणं करावं? विश्वकर्म्यानं करावं. आणि दैत्यांना जर समजा असं एखादं काम करायचं काम पडलं तर ते कोणं करावं? या मय नावाच्या दानवाने करावं, राक्षसाने करावं. तर त्या मय राक्षसाला बोलवण्यात आलं आणि त्या मय राक्षसाला सांगितलं की हे जसं सांगल तशा प्रकारचं एक सोन्याचं नगर या तारकाक्ष नावाच्या या दैत्याला तू बनवून द्यायचं आहे आणि सगळ्या सुविधा त्या नगरामध्ये असल्या पाहिजे. या दुसऱ्या भावाला चांदीचं बनवून द्यायचं आहे आणि तिसऱ्या भावाला लोखंडाचं बनवून द्यायचं. तर असं वर्णन आलेलं आहे की त्या नगरामध्ये तलाव होते म्हणून, स्नान करायला तलाव होते, अनेक प्रकारचे फळझाडं त्या ठिकाणी त्या नगरात लावलेले होते आणि नद्याही वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या निर्माण केलेल्या होत्या. असे मनोरंजनाचे काही असे ठिकाणं त्या नगरामध्ये निर्माण केलेले, सर्व प्रकारच्या लोकांना राहण्याची व्यवस्था त्या नगरामध्ये होती आणि असे खूप मोठे मोठे नगर ते निर्माण केले आणि मग त्या तिघांच्या स्वाधीन ते करून टाकले आणि ते तिघंही आपल्या नगरामध्ये राहायला लागले. आपल्या बायकांच्या सोबत, आपल्या लेकराबाळांच्या सोबत, आप्त इष्ट सगळे संबंधी, त्यांच्यावर विश्वास ठेवणारे, काही देवपूजा करणारे ब्राह्मण मंडळी आहे, अजून कोणी वेदपाठ करणारे लोक आहेत. सर्व प्रकारचे लोक त्याने त्या नगरामध्ये आणून बसवलेले होते. अशा प्रकारचे 3 नगरं तयार केले, त्यांच्या स्वाधीन या 3 राक्षसांच्या करून टाकले आणि हे विहार करायला लागले. असे एक स्वर्गामध्ये, एक अधांतरी आणि एक या पृथ्वीवर. आणि अशा प्रकारे हे करत असताना महादेवाची भक्तीसुद्धा ते करायचे बरं. सत्यवर्तन करायचे, महादेवाची भक्ती करायचे. त्या गावामध्ये राहणाऱ्या स्त्रिया सर्व पतिव्रता धर्माने वागायच्या. ब्राह्मण सगळे वेद पठन केलेले असायचे.
यज्ञ होम हवन वगैरे विधीपूर्वक सगळे धर्माचे कार्य ते पूर्णपणे करायचे. फक्त त्यांचं एकच भांडण होतं की स्वर्गातल्या देवांच्या बरोबर भांडण. स्वर्गातल्या देव लोकाला मात्र सुखानं जगू द्यायचं नाही, बाकी सगळे धर्मकर्म व्यवस्थित पार पाडायचे. अशा प्रकारचं ते कर्म ते करायला लागले. आणि असे अनेक वर्ष निघून गेले. आणि अनेक वर्ष निघून गेल्याच्या नंतर स्वर्गातल्या लोकांना मोठा त्रास व्हायला लागला. स्वर्गातले लोक सळो की पळो व्हायला लागले. ते मोठा भाऊ होता स्वर्गामध्ये, त्याचं ते नगर आलेलं बघितलं की जसे ते वरून आकाशामध्ये घार फिरते आणि घार फिरता फिरता जर खाली उंदरं असे खेळू लागले तर ते उंदरं जसे आपल्या आपल्या बिळामध्ये जाऊन लपून बसतात तसे हे वरून नगर आलं ते की हे आपल्या आपल्या बिळामध्ये जाऊन लपून बसायचे, कुठंतरी जाऊन शिरून बसायचे. मग त्या यज्ञामध्ये केलेलं होम हवन सगळंच्या सगळं तेच घेऊ लागलं. म्हणून इकडं लोकांनी इंद्राय स्वाहा म्हणलं की इंद्रापर्यंत पोचायचंच नाही, की इकडंच नगडप करून टाकायचं. ही यज्ञामध्ये टाकलेली आहुती इंद्राच्या नावाने, चंद्राच्या नावाने, त्या सूर्याच्या नावाने टाकलेलं सगळ्याच्या सगळ्या आहुत्या हे तारकाक्ष भक्षण करायला लागला, विद्युन्माली भक्षण करायला लागला. आणि या पृथ्वी तलावर असलेला तो कमलाक्ष तो भक्षण करायला लागला. अशा प्रकारचे हे सगळ्या देव लोकांना सळो की पळो करून सोडायला लागले. ऋषीमुनी त्रस्त झाले, साधुसंत त्रस्त झाले. आता काय करावं काही कळायला तयार नाही. आणि त्यावेळेस मग सर्व देव लोक ब्रह्मदेवाकडे गेले. इंद्रादी देव ब्रह्मदेवाच्या समोर गेले, ब्रह्मदेवाची त्यांनी स्तुती केली. आणि या तारक पुत्रांच्या योगाने संतप्त झालेले ते सगळेच्या सगळे देव ब्रह्मदेवाकडे जाऊन आपली करुणा भासू लागले की हे ब्रह्मदेवा, आम्हाला याने फार त्रास दिलेला आहे, तर याच्या मृत्यूचा काही ना काहीतरी उपाय करा. त्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं, बुवा हे माझ्या वरदानानेच मोठे झालेत, म्हणजे माझ्याकरता यांनी तपश्चर्या केली, त्या तपश्चर्येवर प्रसन्न झालो मी आणि त्याच्यामुळे यांना वरदान द्यावंच लागलं. आणि त्या वरदानाने हे मदोन्मत्त झालेले आहे. यांना मारण्याची शक्ती माझ्यात नाही आता, कारण यांना मारणारा हा असा योद्धा असला पाहिजे की एका बाणात या तिन्ही नगरांना मारणारा असला पाहिजे. आणि हे सर्व सामर्थ्य जर कोणामध्ये असेल तर ते फक्त भगवान शंकरामध्ये आहे, महादेवामध्ये आहे. याच्याशिवाय दुसरं सामर्थ्य दुसरं कोणाकडे नाही. म्हणून कोणाच्यानेच हे तिघजणं मरणार नाही. आणि तेही तीन तीन ठिकाणी असल्यावर तर मरणारच नाही. हे तिघजणं एका जागी यावं लागतील आणि त्यावेळेस यांना तिघांना एका बाणाने मारावं लागेल, तरच हे मरतील, अन्यथा मरणार नाही. तर आपण सर्वच्या सर्व काय करूया, भगवान शंकराकडे जाऊया. अशा प्रकारे ब्रह्मदेवाच्या सल्ल्याप्रमाणे सर्वच्या सर्व देव ब्रह्मदेवाला सोबत घेऊन भगवान शंकराकडे गेले. आणि भगवान शंकराकडे जाऊन त्यांनी आपली प्रार्थना केली, भगवान शंकराची स्तुती केली. आणि भगवान शंकराला म्हणायला लागले की बाबा हे सगळे देव त्रस्त झालेले आहेत भगवंता, आणि तुमच्याकडे गऱ्हाणे घेऊन आलेले आहेत की ते त्रिपुरासूर जे आहेत, ते तिघजण भाऊ जे आहेत, हे सगळ्या लोकांना, देव लोकांना फार त्रास देत आहेत. आणि म्हणून त्यांना मारण्याचा तुम्ही काहीतरी उपाय करा, तुमच्याशिवाय ते कोणाला मरणं शक्य नाही. त्यावेळेस भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्या सगळ्या देवलोकांना सांगितलं की बाबा रे, मीही त्यांना मारू शकत नाही. म्हणले का मारू शकत नाही, काय कारण आहे? तर म्हणले त्याचं कारण असं आहे की ते अजून धर्मभ्रष्ट झाले नाहीत, त्यांनी आपला धर्म सोडला नाही, ते सत्यानं वागतात. त्यांच्या गावातल्या स्त्रिया पतिव्रता आहेत, त्यांच्या गावामध्ये साधू संतांना मान मिळतो, त्यांच्या गावामध्ये देवाची पूजा यथासांग केल्या जाते. माझी पूजा तर फार मोठ्या भक्तिभावाने ते तिघहीजण भाऊ करतात. आणि मग त्यांना मी कसा काय मारू बरं? मी माझ्या भक्ताचं रक्षण करणारा आहे, मारणारा नाही. मी भक्ताच्या अधीन राहणारा आहे, भक्तालाच कसा काय मारू? नाही म्हणले, माझा विलाज नाही.
हां, ज्या दिवशी ते धर्मभ्रष्ट होतील, ज्या दिवशी ते सत्याचा आश्रय सोडून देतील, ज्या दिवशी तिथल्या स्त्रिया पतिव्रता धर्माचं पालन करणार नाहीत, ज्या दिवशी ती माझी पूजा करायचं सोडून देतील आणि अधर्माने वागायला लागतील, त्या दिवशी त्यांना मारणं फार सोपं जाईल. तोपर्यंत नाही. असं म्हणून त्या सगळ्या देवलोकांना काढून दिलं. महादेव पुन्हा ध्यानस्थ बसले. इकडे सगळे देव पुन्हा ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाला म्हणायला लागले, आता काय करावं? तर ब्रह्मदेवाने सांगितलं की आता एकच विलाज आहे की ते अधर्माने कसे वागतील याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, की त्यांनी धर्म सोडला पाहिजे, त्यांनी महादेवाची पूजा सोडली पाहिजे, भक्ती महादेवाची सोडली पाहिजे, तिथल्या स्त्रिया भ्रष्ट झाल्या पाहिजे. असं जर घडलं, असं जर करता आलं तुम्हाला, तर मग महादेव त्यांना मारतो. आता हे किती अवघड काम पडलं हे. मग आता असं हे काम करील कोण? तर मग सगळेच्या सगळे भगवान विष्णूकडे गेले पुन्हा. आणि भगवान विष्णूला जाऊन हे सगळी परिस्थिती सांगितली. म्हणजे धर्माचं रक्षण करायचं असेल, स्वर्गातल्या देवांचं रक्षण करायचं असेल, पुन्हा यज्ञयागाची आहुती या सर्व देव लोकांना प्राप्त व्हावी अशी पूर्वीसारखी व्यवस्था चालू ठेवायची असेल, तर भगवंता तुम्हालाच काहीतरी करावं लागते, म्हणले तुमच्याशिवाय विलाज. आणि त्यावेळेस मग भगवान विष्णूने एक नास्तिक गुरुचं रूप धारण केलं. त्याला चार्वाक असं म्हणतात. चार्वाक नाव ऐकलं असं, बऱ्याच लोकांनी ऐकलं असं. चार्वाक, चार्वाक म्हणजे काय? तर चारू अधिक वाक म्हणजे चार्वाक. चारू म्हणजे सुंदर, अतिशय गोड, मनाला बरं वाटणारं. आणि अशा प्रकारची वाक म्हणजे वाचा ज्याची आहे त्याला काय म्हणतात? चार्वाक म्हणतात. गोड बोलणारा माणूस. त्याच्या बोलण्यावर पुढच्या माणसानं खुश व्हावं, प्रसन्न व्हावं, अशा प्रकारचा माणूस. आणि असा गोड बोलणाऱ्या माणसाचं, त्या चार्वाकाचं रूप धारण केलं भगवान विष्णूने. अंगावर काळे कपडे धारण केले आणि त्या त्रिपुरासुराच्या शहरामध्ये त्यांनी प्रवेश केला. आणि तिथल्या लोकांना प्रवचन सांगायला सुरुवात केली, व्याख्यानं द्यायला सुरुवात केली, धर्माचा उपदेश करायला सुरुवात केली. पण तो धर्माचा उपदेश नसून तो अधर्माचा उपदेश करायला सुरुवात केली. काय सांगितलं त्यानं? तो म्हणायला लागला की अरे कशाला ह्या नियमामध्ये राहता? त्या महादेवाच्या नावानं सोमवारी उपवास, शिवरात्रीच्या दिवशी उपवास, त्याचं पोरगं गणपती, त्या गणपतीच्या नावानं चतुर्थीच्या दिवशी उपवास, दर महिन्याला चतुर्थी येते म्हणले 12 महिने त्याचा उपवास. उपास करून करून तुम्ही वाळून घेतलं आपलं स्वतःचं शरीर. अरे खा प्या मजा करा, आनंदात राहा भले माणसं, कशाला उपासा तापासाच्या भानगडीत पडता? काय मिळते म्हणले तुम्हाला या उपवासापासून? बघितलं का कधी तुम्ही त्या महादेवाचं तोंड? ज्या महादेवाला कधी आयुष्यात पाहिलं नाही त्याच्या नावानं तुम्ही उपवास धरता. त्याच्यासाठी मोठे मोठे मंदिरं बांधून काढले, हजारो लाखो रुपये त्या मंदिरासाठी खर्च करता तुम्ही. अरे स्वतः कमाई करावं, मेहनत करावं, कष्टाने पैसा मिळवावा, एक एक पैसा जतन करून ठेवावा आणि ते सगळेच्या सगळे पैसे मंदिराला दान करावे. कोणा सांगितलं तुम्हाला हे शांत? अरे हा मूर्खपणा आहे, वेडेपणा आहे. त्याच पैशाचा उपयोग करा, त्याच पैशाला सत्कारणी लावा, तुमच्या पोरांना चांगलं शिक्षण द्या, इंजिनियर बनवा, डॉक्टर बनवा, एखादा व्यापार धंदा टाकून द्या. काय होते गावामध्ये मंदिर जर चांगलं झालं तर काय फरक पडते तुमच्यावर? अशा प्रकारचं विपरीत ज्ञान तो सांगायला लागला. आणि हे बरं वाटायसारखं आहे की कोणाला आवडायसारखं आहे? अरे असले काय हलके हलके शर्ट घालता भले माणसं.
भारी भारीचे कपडे घाला. आणि हे तुम्हाला काय सांगायलेत हे साधू संत येऊन, तुम्ही बाबा संसारातले पैसे बचवा आणि आपल्या त्या कमवलेल्या पैशातला 10वा हिस्सा देवाला द्या. कशाला द्या देवाला? त्या 10व्या हिश्श्याचे आगाऊ पैसे टाकून काजू बदाम खा. त्या देवाला देण्याच्या ऐवजी घरी चांगले चांगले पदार्थ खा ना. अशा प्रकारचं ते विपरीत शिकवायला लागले. कर्ज काढा पण तूप खा. हां, कर्ज काढून तूप प्या. ऋणम कृत्वा घृतम पिबे. ऋण काढा पण काय करा? तूप प्या. तुपाशिवाय जेवणच करायचं नाही. महाराज चांगलं सांगायला बुवा म्हणले, आतापासून असलं कोणीही सांगायला नाही. आणि म्हणले महाराज ते कर्ज काढून तूप जर आम्ही खाऊ लागलो पिऊ लागलो तर ते कर्ज कसं फेडा? म्हणले या जन्मात फेडणं झालं तर फेडा, आणि जर नाही फेडणं झालं तर तुम्हाला पाप बीप काही लागत नाही. पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला ते बैल होऊन फेडावं लागत नाही. म्हणले पुढचा जन्मच माणसाला नाही. कारण हे शरीर इथं जळून जातं, याची राख होते आणि त्या राखेला पुन्हा जन्म मिळते. होय, पुन्हा जन्मच नाही, मरणमुक्ती बस. मरण हे मुक्ती पाषांडाची, पाखांडी म्हणतात त्याला. अशा प्रकारचा उपदेश कोण करायला लागले? हे चारवाक. आणि त्या चारवाकाच्या रूपानं कोण आहे? विष्णू भगवान. पण गंमत अशी आहे की तुम्ही म्हणसाल बाबा देवानं विष्णूनं असं काम करावं, धर्मानं वागणाऱ्या लोकायला धर्मभ्रष्ट करावं काय? हे चांगलं काम आहे का? पण गंमत अशी आहे की जर समजा एखादा कोणी लबाड माणूस असेल, खोटा माणूस असेल, तर त्या खोट्या माणसाला खोटं बोलून फसवणे, त्याला खोट्यानेच उत्तर देणे, आणि खऱ्या संग खरं राहा, खोट्या संग खोटं राहा. हे कायदा कोणाचा? भगवान विष्णूचा कायदा. खऱ्या संगही खरंच राहा आणि खोट्या संगही खरंच राहा. तुमची गार करतील की ते? नाही. खऱ्या संग खरं राहा आणि खोट्या संग बरोबर खोटं राहा, काही अडचण नाही. भले तरी देऊ गांडीची लंगोटी, तुकाराम महाराज म्हणले, आणि नाठाळाच्या काठी देऊ माथा. जर आम्ही प्रसन्न झालो, खुश झालो एखाद्याच्या वागण्यावर, चांगल्या वागण्यावर, तर धोतर फेडून देऊ आम्ही. आणि जर समजा एखाद्या अधर्मी माणसावर आम्ही जर बिघडलो तर त्याच्या डोसक्यात काठी घालून त्याला टाळकंच फोडून टाकू. तिथं आम्ही नाठाळाच्या काठी देऊ माथा. हे दोन्ही गोष्टी आमच्याकडे आहेत, तुकाराम महाराज म्हणजे. तसं भगवान विष्णूकडे ह्या दोन्ही गोष्टी आहेत, एकच बाजू धरून चालणारे नाही. सरकार त्याला म्हणतात, शासन त्याला म्हणतात की चोराला शिक्षा करणारा आणि सज्जनाचं संरक्षण करणारा. ते पोलीस खात्याचं एक ब्रीद वाक्य आहे. काय बघा? सदरक्षणाय आणि खलनिग्रहणाय. चांगल्या लोकांचं संरक्षण करणे आणि खळ दुर्जन जर असतील त्यांचा निग्रह करणे, अशा ह्या दोन कामं त्या पोलीस खात्याकडे असतात. सरकारचंही हेच खातं आहे. अशाच प्रकारचं मत आहे. न्यायपालिका अशाच प्रकारची कामं करते. चोराला बक्षीस देत नाही, चोराला शिक्षाच मिळते आणि सज्जन लोकांना बक्षीस मिळते. तर अशा प्रकारचं काम भगवान विष्णूंनी त्या ठिकाणी केलं आहे. ते दुष्ट आहेत, देवलोकांना त्रास देत आहेत, ऋषीमुनीला त्रास देत आहेत, दुसऱ्याच्या हिश्श्याची गोष्ट बळजबरी त्याच्यावर आपला कब्जा करून बसलेली आहेत. मग यांना अशाच प्रकारे धडा शिकवला पाहिजे. भगवान विष्णूंनी त्यांना अशा प्रकारे चारवाकशास्त्र सांगायला सुरुवात केली. आणि त्या सगळ्या लोकांना हळूहळू सगळेच लोक काय झाले? भ्रष्ट झाले. कोणी धर्माप्रमाणे वागायला तयार नाही. पतिव्रता स्त्रिया म्हणायला लागल्या, कशामुळं पतिव्रता राहावं आम्ही? पुण्य लागते. पुण्य लागल्यानं काय होते? म्हणजे स्वर्ग मिळते. अरे स्वर्ग कोणाला मिळतंय? जळून हे शरीर इथंच चाललंय, स्वर्गाला कोण जाते? मग हे शरीर इथंच जळून गेल्याच्या नंतर स्वर्ग कोणाला?
नरक कोणाला, म्हणून पुण्य नाही, पाप नाही, स्वर्ग नाही, नरक नाही, या गोष्टीची चिंताच करायची नाही. जसं मनाला वाटेल तसं वागणे, जसं मनाला बरं वाटेल, शरीराला बरं वाटेल तशा प्रकारचं वागणे, जे काही तोंडाला बरं वाटेल ते खाणे, डोळ्याला जे बरं वाटेल ते बघणे, कानाला बरं वाटेल ते ऐकणे. काही बंधन ठेवायचं नाही, कुठल्याच प्रकारचा नियम बाळगायचा नाही. अशा प्रकारचं शास्त्रच त्यानं सांगायला सुरुवात केली आणि सगळेच लोक हळूहळू तसं वागू लागले. वाईट गोष्टी फार लवकर पडतात माणसाला. चांगला नियम सांगितला तर ते माणसाला पटत नाही. माणसाला सैराट वागणं बरं वाटतंय का नियमात राहणं बरं वाटतंय? सैराट कसंही, कवाई उठा, कवाई झोपा, कवाई खा, काही बी खा, कुठंही बसा, बरं वाटते असं. पण नियमामध्ये राहायचं म्हणल्यावर ते मात्र नको वाटतं. नियमाचं पालन करणं जड जातं. आणि अशा प्रकारे ही सहजच प्रवृत्ती असल्यामुळे, आणि ते तर राक्षसच होते, सहजच त्यांना ही अशा प्रकारची प्रवृत्ती होती आणि त्यांच्याही मनामध्ये अशा प्रकारे स्वैर वागायला सगळे लोक सुरुवात झाले. महाराज, राजाच स्वैर वागू लागला. आता राजाच जर स्वैर वागू लागला तर बाकीच्या लोकाला स्वैर वागा असं सांगावं लागते का? राजाच बिघडला तर मग आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा ना, असं होऊन जाते. राजाच बिघडला तर बाकीचे लोक बिघडायला उशीर लागत. घरचा कारभारी माणूस बिघडला की घरातले बाकीचे सगळे बिघडायला उशीरच लागला. गावचा कारभारी बिघडला की गाव बिघडायला उशीर नाही. तसंच आता तालुका, जिल्हा, प्रांत, देश आणि सगळे महादेवाची पूजा अर्चा बंद केली. महादेवाची मंदिरं सगळी पडझड झाली. त्या मंदिराची कोणी झाडून काढायला तयार नाही, पूजा करायला तयार नाही. सगळी घाण घाण त्या मंदिरामध्ये. कुत्रे जाऊन झोपू लागले मस्त थंडगार सावलीला. कोणी त्याला हाड म्हणेना, कोणी उठून लावीना. आणि अशा प्रकारे महादेवाची पूजा अर्चा बंद पडली. सत्यानं वागणं बंद पडलं, खरं वागणं, खरं बोलणं बंद पडलं आणि सगळा स्वैराचार माजला. आणि हे अशा प्रकारचा स्वैराचार माजल्याच्या नंतर मग आता सगळे देव लोक पुन्हा ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणायला लागले की म्हणले, ब्रह्मदेवा, आता त्या तिन्ही गावामध्ये धर्मानं वागणारा कोणी पिल्लूसुद्धा राहिलं नाही. सगळे अधर्मानं वागणारे लोक झाले. कोणती स्त्री पतिव्रता राहिली नाही. कोणता पुरुषही एक पत्नी व्रताचं पालन करत नाही. सगळे भ्रष्ट झालेले लोक आहेत. आता त्यांना मारायला काय हरकत आहे? ब्रह्मदेव म्हणले, हां, आता जमलं. म्हणजे चला आपण पुन्हा एकदा महादेवाकडे जाऊया. आणि त्यावेळेस पुन्हा महादेवाकडे गेले. भगवान विष्णू सहित सगळेच्या सगळे गेले. महादेवाची स्तुती केली आणि महादेवाच्या स्तुतीने प्रसन्न झालेले भगवान शंकर त्यांच्यासमोर प्रगट झाले. महाराज कसे प्रगट झाले तर नंदीवर बसूनच प्रगट झाले. आणि नंदीवरून खाली उतरले. एक हात त्या नंदीच्या खांद्यावर, पाठीवर असा ठेवला. एका हातामध्ये धनुष्य आहे, एका हातामध्ये त्रिशूळ आहे. एक हात त्या देवांना असं वरदान देण्याकरता म्हणून वर केलेला आहे. अशा प्रकारच्या त्या भगवान शंकराला पाहिलं. सगळ्या देवलोकांना मोठा आनंद झाला आणि सर्व देवलोकांनी महादेवाला समोर नमस्कार केला, महादेवाची स्तुती केली. आणि त्या स्तुतीने पुन्हा प्रसन्न झालेले भगवान शंकर ते म्हणायला लागले, बोला, तुमचं काय काम आहे? तुमच्या या स्तुतीवर मी प्रसन्न झालेलो आहे, तर काय करू? तुमची कोणती इच्छा आहे सांगा. आणि त्यावेळेस सर्व देवांनी भगवान शंकराच्या समोर, भगवान विष्णूने, ब्रह्मदेवाने भगवान शंकराला सांगितलं की त्रिपुराच्या वधासाठी आता आपण तयार व्हावं. सर्व परिस्थिती अगदी योग्य अशी निर्माण झालेली आहे. आणि आता ते तिन्ही पुरं एका रेषेमध्ये येण्याचा समयसुद्धा जवळ आलेला आहे. आणि म्हणून त्या या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन आपण सुद्धा त्या त्रिपुरासुराला मारण्याचा प्रयत्न करावा.
अशा प्रकारे भगवान शंकराची विनंती करण्यात आली. त्यावेळेस पुन्हा एकदा भगवान विष्णूने सांगितलं की महादेवाला अजून खुश करण्याकरता, महादेव तयार होण्याकरता म्हणून आपण भगवान शंकराच्या नामाचा जप करूया. तो मंत्र असा सांगितला, पहिल्यांदा सुरुवातीला ओमचा उच्चार करा. ओमच्या नंतर नमः या शब्दाचा उच्चार करा. नमःच्या नंतर शिवाय या शब्दाचा उच्चार करा. म्हणजे ओम नमः शिवाय असं झालं. त्याच्यानंतर पुन्हा 2 वेळेस शुभम शुभम असं म्हणा. त्याच्यानंतर पुन्हा 2 वेळेस कुरु कुरु असं म्हणा. आणि पुन्हा शिवाय नमः ओम अशा प्रकारे तोच पहिला मंत्र उलटी अक्षर करून म्हणायचा. आता तो मंत्र सगळा कसा झाला? ओम नमः शिवाय शुभम शुभम कुरु कुरु शिवाय नमः ओम असा मंत्र झाला. आणि अशा या मंत्राचा जप जो कोणी करील त्याला सर्व प्रकारच्या त्याच्या कामना पूर्ण होतात, त्याचे सर्व इच्छा पूर्ण होतात, मोक्षसुद्धा प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य या भगवान शंकराच्या मंत्रामध्ये आहे. आणि हा मंत्र भगवान शंकरांनाही एवढा आवडला की भगवान शंकरांनी सांगितले की जे कोणी या मंत्राचा उच्चार करतील, जप करतील, त्यांच्या सर्व कामना पूर्ण होतील. या जगामध्ये त्यांना मिळायचं काही शिल्लक राहणार नाही. अशा प्रकारचा हा प्रभावी मंत्र आहे. तर सर्वांनी या मंत्राचा जप करावा असं सांगितलं. आणि अशा प्रकारे भगवान शंकर या मंत्राच्या जपावर प्रसन्न झालेले. आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर सर्व देवलोकांना पुन्हा म्हणायला लागले की तुम्ही मला राजा म्हणून वर्णन केलं. माझी स्तुती करत असताना मी राजा आहे आणि सगळं विश्व हे तुमची प्रजा आहे महादेवा. ब्रह्मदेवसुद्धा, विष्णूसुद्धा, इंद्रादिक देवसुद्धा हे तुमची सर्व प्रजा आहे असं तुम्ही सर्व देवलोकांनी वर्णन केलं आहे. तर मला राजाला शोभण्यासारखा अशा एक उच्च प्रतीचा रथ तुम्ही मला आणून द्या. राजाला शोभण्यासारखी त्या रथाला लागणारी सर्व सामुग्री आणून द्या. रथाला शोभण्यासारखे घोडे वगैरे आणून द्या. आणि मग त्या रथावर आरूढ होऊन मी त्या त्रिपुरासुराचा काय करील? वध करील. अशा प्रकारे भगवान शंकरांनी त्या देवांना आश्वासन दिलं. आणि मग विश्वकर्म्याला बोलवण्यात आलं आणि त्या विश्वकर्म्याने सुंदर अशा प्रकारचा एक भला मोठाच्या मोठा रथ तयार करण्यात आला. चंद्र आणि सूर्य हे त्या रथाचे 2 चाकं होते म्हणा. 4 वेद हे त्याचे घोडे होते. आणि ब्रह्मदेव स्वतः त्या रथावर सारथी म्हणून बसलेले होते. भगवान विष्णू त्या बाणाचे, धनुष्याचे बाण तयार झालेले होते. बाण कोणाचा तयार झाला होता? भगवान विष्णूच बाणाच्या रूपाने तयार झालेले होते. आणि त्या बाणाच्या अग्रभागी जो त्याचं टोक असते की नाही, ते टोक अग्निदेवता बनलेला होता. आणि अशा प्रकारे ते पाशुपत अस्त्र त्या ठिकाणी महादेवाच्या हातात देण्यात आलं. आणि तो रथ ज्यावेळेस अशा प्रकारे तयार झाला आणि त्या रथावर भगवान शंकर असे आरूढ व्हायला लागले. ब्रह्मदेवाने आपला हात महादेवाच्या हाताला देऊन त्यांना असं वर रथावर चढवलं. रथावर महादेवाचं ओझं आल्याबरोबर महाराज एवढं ओझं झालं त्या रथाला की रथाचे घोडेच खाली बसले. एवढं ओझं झालं त्या रथाला. खाली या पृथ्वीला धारण करणारा शेष भगवान त्याची मान अशी डगडग करायला लागली. धरणी माता थरथर कापायला लागली. असं त्या रथाचं वर्णन करण्यात आलं. अशा त्या रथावर भगवान शंकर आरूढ झाले. ब्रह्मदेवाने त्या घोड्यांना पुन्हा सावरलं आणि सावरून त्या रथावर उभे राहून महादेव अशा प्रकारे युद्ध करायला निघालेले आहेत. आणि युद्ध करायला जात असताना सर्व देवांना सांगितलं की सगळे हे लोक हे जे प्रजा आहे ते माझे पशु आहेत आणि या सर्व पशूंचा मी पती आहे.
त्यावेळेस सगळे देव लोक म्हणायला लागले, बाबा आम्हाला तुम्ही जर पशु म्हणत असाल तर मग आमची ही बुद्धी भ्रष्ट होऊन जाईल, नष्ट होऊन जाईल, आम्ही अधःपतनाला जाल पशु म्हटल्याच्या नंतर. महादेवांनी सांगितलं नाही, माझ्या पाशुपत व्रताचं तुम्ही पालन करा म्हणजे तुमच्या बुद्धीला काही धक्का लागणार नाही, असं पाशुपत व्रत सांगितलं त्या ठिकाणी. आणि त्या व्रताचं आचरण सर्व देव लोकांनी केलं. आणि सर्व देव, मनुष्य, प्राणी, पशु, पक्षी हे त्या महादेवाचे कोण आहेत? पशु आहेत. आणि या सर्व पशूंचा पती कोण आहे? महादेव आहे. म्हणून महादेवाचं एक नाव काय आहे? पशुपती. अशा प्रकारे ते महादेव, त्या मोहनजोदडो हडप्पामध्ये एक मूर्ती सापडली बघा. त्या मूर्तीमध्ये महादेवाला असे शिंग दाखवलेले आहेत महादेवाच्या डोक्यावर. आणि ते मूर्ती महादेवाची तशी का दाखवली तर म्हणजे हे पशुपती नाथ त्याची मूर्ती आहे. तर महादेवाची पूजा करणारे लोक होते त्या मोहनजोदडो हडप्पा या संस्कृतीमध्ये, असं सिद्ध झालं. असो, तर अशा प्रकारे पशुपती हे नाव भगवान शंकराला प्राप्त झालं. आणि पशुपती हे नाव प्राप्त झाल्याच्या नंतर पुन्हा ब्रह्मदेव असे एका मैदानामध्ये येऊन उभे राहिलेले आहेत. वर आकाशामध्ये सूर्य माथ्यावर आलेला आहे, म्हणजे अभिजित नक्षत्र चालू आहे. 12 वाजता अभिजित नक्षत्र सुरुवात होत असते आणि 1 वाजेपर्यंत जवळजवळ 1 तासाचा वेळ त्या अभिजित मुहूर्ताचा असतो. जर समजा एखाद्या दिवशी चांगलं काम करण्याकरता आपल्याला चांगला मुहूर्त सापडत नसेल तर अभिजित मुहूर्तावर काम करावं, त्याचं काम यशस्वी होतं आहे असं पंचांगकर्त्यांनी सांगितलेलं आहे. हे अभिजित मुहूर्त असं चांगलं मुहूर्त आहे. म्हणून ज्या दिवशी चांगला मुहूर्त नाही काम तर त्या दिवशी करायचं. मग आता काय करा? हां, दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये ते काम करा. तो शुभ मुहूर्तच आहे. अशा त्या अभिजित मुहूर्तावर चंद्र पुष्य नक्षत्रावर असताना, ग्रहाचे सर्व योग जुळून आलेले असताना ह्या तिन्ही नगर एका रेषेत आले म्हणा, असे एकावर एक असे एका रेषेत आले. आणि मग भगवान शंकरांनी असा धनुष्य धरून असा बाण हातामध्ये धरला. ती दोरी कानापर्यंत ओढली. पण कानापर्यंत दोरी ओढल्याच्या नंतर गंमत अशी झाली की भगवान शंकराच्या अंगठ्यामध्ये काहीतरी चुनचुन करायला लागलं, म्हणे ते त्रास व्हायला लागला. ते अंगठा असा ते जाग्यावर पकडच बसना ते अंगठेच ते बाण ओढायला. अंगठा महत्त्वाचा असते धनुष्य चलविण्याकरता, आहे की नाही? अंगठा जर कामातून गेला तर मग ते धनुष्य बाण कसा काय चालवा? त्या अंगठ्यामध्ये इथं त्रास व्हायला लागला, विजा व्हायला लागली. त्यावेळेस महादेवाला वाटलं मग आतापासून काही नाही, अचानक असं का होत असेल, की इथं अंगठ्यामध्ये त्रास का होत असेल? आणि एवढ्यात आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीनं सांगितलं की हे भगवान शंकर, तुम्ही युद्धाला निघत असताना गणपती बाप्पाची पूजा केली नाही, गणेशाला वंदना केली नाही आणि म्हणून हे त्रास तुम्हाला सुरुवात झालेला आहे. तुमच्या या कार्यामध्ये विघ्न निर्माण झालेला आहे. कारण तुम्हीच वरदान दिलेलं आहे त्या गणपतीला की प्रत्येक कामाच्या सुरुवातीला, कोणत्याही कामाच्या सुरुवातीला कोणाची पूजा करावी? गणपतीची पूजा करावी, तरच ते काम यशस्वी होईल. नाही तर त्या कामामध्ये विघ्न निर्माण होतील असं तुम्हीच वरदान दिलेलं आहे. आणि त्याच वरदानाचा हा परिणाम आहे. गणपतीची पूजा करा आणि नंतर या कामाला लागा. महादेवानी गणपतीला बोलावलं, गणपतीची पूजा केली आणि गणपती बाप्पाला सांगितलं आता खुश, म्हणजे आता काही अडचण करू नका. आणि म्हणून गणपती कसा आहे? विघ्न करता बी आहे आणि विघ्न हारता बी आहे. जर समजा त्याची पूजा नाही केली तर विघ्न करता आहे, आणि जर पूजा करून कामाला लागलो तर आलेले विघ्न हरता सुद्धा आहे. आणि गणपती बाप्पाची अशी पूजा केल्याच्या नंतर गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि मग भगवान शंकराला सांगितलं आता तुम्ही तुमच्या कामाला जा, कुठल्याच प्रकारचं विघ्न येणार नाही. आणि भगवान शंकर पुन्हा एकदा ते बाण आपल्या कानापर्यंत ओढले. भगवान विष्णू, सगळे देवलोक महादेवाची प्रार्थना करायला लागले. महादेवा जास्त वेळ उरला नाही आता, हो ते अभिजित नक्षत्र संपत आलेलं आहे, हे तिन्ही पुरं वेगळे वेगळे होऊन जातील
आणि मग आपण कितीही जरी बेजार झालो तरी 1000 वर्षाच्या नंतरच हा योग प्राप्त होणार आहे. एवढा सगळा जमाव बनवलेला, एवढी सगळी जमजोड केलेली जाग्यावर राहील, याचा काही उपयोग होणार नाही. कृपा करा, लवकरात लवकर त्या त्रिपुरासुरांचं नाश करून टाका. आणि त्यावेळेस महादेवाने एकाग्र अंतःकरण करून धनुष्याला बाण लावला आणि तो बाण म्हणजेच पाशुपत नावाचं अस्त्र होतं महादेवाचं. आणि ते पाशुपत अस्त्र, तो बाण आपल्या कानापर्यंत ओढला आणि कानापर्यंत ओढून त्या त्रिपुरासुराच्या दिशेनं तो बाण सोडला. आणि त्या बाणामध्ये अशी शक्ती होती महाराज की तो बाण आग लागलेल्या अवस्थेत, पेटलेल्या अवस्थेत तिथपर्यंत गेला. आणि पहिलं पूर नगर लोखंडाचं जे होतं त्याला जळून भस्म करून टाकलं. दुसरं जे चांदीचं होतं त्यालाही जळून भस्म करून टाकलं. आणि तिसरं सोन्याचं जे होतं त्यालाही जळून भस्म करून टाकलं. अशा प्रकारे जागच्या जागी ते सगळे आग लागलेल्या अवस्थेत आधांतरी सगळे जळायला लागले, आकाशामध्ये सगळे जळायला लागले. त्या नगरामधलं काही शिल्लक राहिलं नाही. कोणती बाई वाचली नाही, कोणतं लेकरू वाचलं नाही, झाडझूप वाचलं नाही, कोणता माणूस वाचला नाही. जिवंत म्हणून कोणी त्या नगरातून बाहेर निघालाच नाही. आणि मग मरता मरता, जळता जळता ते तिन्ही भाऊ महादेवाला म्हणायला लागले की महादेवा, काही हरकत नाही, तुमच्या हाताने आम्हाला मरण येतं आहे, याच्यापेक्षा भाग्याची अशी काय गोष्ट आहे. आम्ही तुमचेच भक्त आहोत, पण काही कारणामुळे आमची बुद्धी भ्रष्ट झाली आणि आमच्यावर हा प्रसंग आला. जर ते झालं नसतं तर आमच्यावर हा प्रसंग आला नसता. आता पुन्हा आमची अशा प्रकारची बुद्धिभ्रष्ट कधी होऊ देऊ नका आणि नेहमी तुमची भक्ती आम्ही करावी, जन्मोजन्मी आम्ही तुमचं दास होऊन राहावं, अशा प्रकारची आमची मागणी मरता मरता तुम्ही पूर्ण करा. असं म्हणता म्हणता त्यांच्या शरीराला आग लागली आणि ते तिघही जण भाऊ मरण पावले. आणि त्या तिन्ही नगरामध्ये राहणारा तो मय नावाचा जो दानव होता तो एक तेवढा जिवंत राहिला. म्हणे तो कसा काय जिवंत राहिला, तर म्हणजे त्याचं कारण असं होतं की सगळे जरी धर्मभ्रष्ट झाले तरी पण त्यानं धर्म सोडला नाही. त्याचं म्हणणं, बाबा आपण कामधंदा करून खाणारे माणसं, शिल्पकार म्हणजे कसा, शिल्पकार म्हणजे कामधंदा करून खाणारे माणसं, आणि आपण या मोठ्या लोकांच्या नादी लागायचं, त्यानं काही करू जात त्याच्या संग आपण नाचायचं नाही. आपण आपला धर्म धरून राहावं, आपण आपल्या नियमानं राहावं, आपण आपलं देवधर्म, पूजा अर्चा, नियमधर्म कधी सोडू नये. महादेव आपलं भलं करतील हा विश्वास ठेवून तो राहिला, त्याने आपला धर्म सोडला नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की तो एक तेवढा जिवंत राहिला. बाबूराव, तो एक तेवढा जिवंत राहिला. आणि तो महादेवाच्या समोर त्यानं हात जोडले आणि हात जोडून म्हणायला लागला, हे भगवान शंकर, जन्मोजन्मी मला तुमची भक्ती प्राप्त व्हावी, तुमच्यापासून माझं मन कधी विचलित होऊ नये, तुमची भक्ती करण्यामध्ये माझं आयुष्य जावं, अशा प्रकारची मागणी त्याने केली. आणि भगवान शंकरांनी सांगितलं की बाबा रे, तू आता या पृथ्वीवर राहू नको, तर तू काय कर, पाताळामध्ये निघून जा. तलातल नावाचं जे पाताळ आहे त्या पाताळामध्ये तू राहा. आतळ, वितळ, सुतळ, तळातळ, रसातळ, महातळ आणि पाताळ असे 7 पाताळ आहेत म्हणून. तर त्या 7 पाताळापैकी तलातल नावाचं जे पाताळ आहे त्या पाताळामध्ये तू जाऊन राहा. त्या ठिकाणी तुला कुठल्याही प्रकारची भीती राहणार नाही, अशा प्रकारचं वरदान महादेवाने त्याला दिलं. आणि मग महादेवाच्या जवळ सगळेच्या सगळे देवलोक आले आणि महादेवाचं पुन्हा स्तुती गान वगैरे करायला लागले, गंधर्व गायन करायला लागले, अप्सरा नृत्य करायला लागल्या, आकाशामधून सगळे पुष्पवृष्टी करायला लागले. आणि महादेवाचं तेज असं त्यावेळेस प्रखर झालेलं होतं की कोणाचीच ताकद होईना महादेवाच्या समोर जाण्याची. पण भगवान विष्णू, ब्रह्मदेव असे जे मोठे मोठे होते त्यांनी जाऊन महादेवाची स्तुती केली. आणि महादेवाला सांगितलं की महादेवा, हे आपलं काम पूर्ण झालेलं आहे, त्रिपुरासूर मरण पावलेले आहेत, देवावरचं संकट आता
नाहीसं झालेलं आहे. अशा प्रकारे महादेवाला निवेदन केलं त्या सर्वांनी. आणि निवेदन केल्याच्या नंतर महादेव शांत झाले. महादेव शांत झाल्याच्या नंतर सगळ्या देवांना महादेवांनी वरदान दिले. मय दानवालाही वरदान दिलं आणि त्याला त्या वितल लोकामध्ये पाठवून दिलं. अशा प्रकारची दहनाची कथा, त्रिपुरासुराच्या दहनाची कथा या ठिकाणी सनत कुमारांनी व्यास ऋषींना सांगितली आणि तीच कथा ब्रह्मदेवाने नारदाला सांगितली आणि तीच कथा सूतजी महाराजांनी शौनकादिक सर्व ऋषींना सांगितले. अशा प्रकारची ही कथा या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आणि भगवान शंकरांनी अजूनही बऱ्याचशा राक्षसांचा अशा प्रकारे निपात केलेला आहे, वध केलेला आहे. तर कोणकोणत्या राक्षसाचा कशा प्रकारे वध केला, ते राक्षसांनी काय केलं होतं, ह्या सर्वच्या सर्व कथा आपल्याला पुढे ऐकायला मिळतील. किती वाजले? तर त्याही कथा आपण सर्व श्रवण करण्यासाठी म्हणून आजच्यासारखं उपस्थित राहावं. आज आल्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद, आभार. आणि आजची सेवा याचबरोबर आपण पूर्ण करू. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री